50,000 लोकसंख्या आहे पुरुषी समाजाची, ते बेमुदत संपावर जाणार आहे. तर त्यांना टार्गेट सरकारला करायचं नाही, ते टार्गेट शेतकऱ्यांना करायचं, त्यांना शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं असा त्यांचा प्रयत्न आहे. तर काय व्यवस्था केली नाही, आता मी या संदर्भातली माहिती घेईन, त्या बांधवाशी चर्चा करेन आणि त्या बांधवाचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न करेन. निजामपूरचं रायगडवाडी झाले, नेमकं काय सांगाल तुमचे सत्कार केला आज मला मनापासून आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड, ज्या हिंदवी स्वराज्याची छत्रपतींनी स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्य वाढवण्याचं काम केलं, ज्या निजामाच्या जुलमी राजवटीचा महाराजांनी अंत केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा गड जो आहे रायगड, त्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतो त्याचं क्षेत्र निजामपूर हे नाव होतं आणि ते आपल्या सगळ्यांसाठी निजामाची आठवण करून देणारं होतं आणि आपल्या सगळ्यांसाठी ते दुर्दैवाची गोष्ट होती. शिवभक्तांसाठी तर होतीच होती. त्यामुळं परवाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ग्रामपंचायतीचं नामकरण रायगडवाडी असं केलं आणि क्षेत्र निजामपूर होतं ते नाव आपण खालसा केलं आणि प्रचंड शिवभक्तामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. मी शिवभक्त आहे, मलाही त्याचा मनापासूनचा आनंद. खरं तर वारी अगदी शांतता आणि छान पद्धतीने पार पडली, मात्र कुठेतरी गालबोट लागताना दिसलं की 3 वारकऱ्यांचा बुडून हा मृत्यू झालेला आहे. नाही, वारी आणि आज झालेल्या दुर्घटनेचा संबंध जोडणं तितकंसं योग्य नाहीये. वारी खूप शांततेनं झाली, वारी खूप स्वच्छ